दरम्यान शेतकऱ्यांना लुटणाऱ्या रत्नाकर गुट्टेंना जेलमध्ये टाका असं राजू शेट्टींनी म्हटलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी स्वतः गंगाखेड पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दिली होती की गंगाखेड पोलीस स्टेशननी अशाबाबतची चौकशी करावी की किती शेतकऱ्याच्या नावाने गंगाखेड शुगरने या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. त्यावेळेस पोलिसांनी त्याचा तपास केला नाही, कुठलीही कारवाई केली नाही. की जवळजवळ 6.5 कोटीपेक्षा मोठा घोटाळा गंगाखेड शुगरनी 600 कोटीपेक्षा मोठा घोटाळा हा गंगाखेड शुगरनी शेतकऱ्यांच्या गरीब शेतकऱ्यांच्या नावे केलेला आहे. एका बाजूला सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की शेतकऱ्यांना किती मदत करायची, एवढी मोठी रक्कम 34,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिली जाते तरी शेतकरी समाधानी नाहीत. म्हणून शेतकऱ्यांच्या बद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये कुठेतरी असूया तयार होते आणि दुसऱ्या बाजूला या रकमेवर कोण कोण कसा दरोडा घालला आहे हे जर आपण दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर का प्रामाणिक लोकांना फसवून त्यांच्या नावानं दुसरे दरोडे घालत असतील तर ही गोष्ट अजिबात योग्य नाही आणि ही प्रवृत्ती ठेचून काढलीच पाहिजे या मताचा मी आहे.